बोल. काळ हा प्रकार मला दिलेला आहे आणि या प्रकाराला संस्कृतमध्ये आख्यात विकार असे म्हणतात. संस्कृतात क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. ज्याप्रमाणे लिंग वचन विभक्ती यामुळे नामाच्या रूपात तसा क्रियापदाच्या रूपातही बदल होत असतो, विकार होत असतो. जसं म्हणजे बस आहे तर बसते हे स्त्रीलिंगी शब्द आहे. बसतात अनेक वचन शब्द आहे तर बसतोस द्वितीय पुरुषवाचक क्रियापद होत असतं. म्हणजेच धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची रूप बनत असतात. ते आपण मगाशी पाहिलेलं आहे. बस, बसतो, बसला, बसे, बसेल, बसू, बसावा, बसता, ते धातूची रूप तयार होत असतात. आणि ही जी रूपे असतात ही रूपे म्हणजे काळाची व अर्थाची रूपे असतात. पैकी माझ्याकडे काळ हा भाग दिलेला आहे आणि काळाचे प्रकार आणि त्याचे पुन्हा उपप्रकार अशा भागामध्ये आजचा आपला हा संवाद वर्ग आपण साधणार आहोत. क्रियापदांना आख्यात न म्हणता आपण काळ रूपांना आपण काळ आणि अर्थ म्हणत असतो. तो, ला, येईल, येईन, उ, वा वगैरे लावून काळ व त्याची रूपे तयार होत असतात. या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असे म्हणतात. काळ व अर्थ हे क्रियापदांना होणारे विकार असल्यामुळेच यांना आख्यात विकार असे म्हणतात. परंतु आपण सुलभीकरण या तत्वानुसार आख्यात विकार या शब्दाऐवजी काळ व अर्थ हे शब्द वापरत असतो. ते सोपे असतात, ते रूढ आहेत आणि सर्वच पुस्तकांमध्ये याचा विचार केलेला आहे. मग आपण काळ या आख्यात विकाराकडे येऊया. काळ म्हणजे काय? काळ या शब्दाला सर्वात सोपा काही भाग असेल, समान शब्द असेल, तो म्हणजे वेळ. क्रियापदाच्या संदर्भातील हा विकार आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. सुलभ व्याख्या वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो याला काळ असे म्हणतात. काळ याचा अर्थ सोपा आणि सरळ वेळ. क्रिया कोणत्या वेळी घडते आहे हे आपल्याला कळत जाते. क्रिया कोणत्या वेळी घडते हे आपल्याला कळत जाते. आपण 3 उदाहरणं पाहूया. संभाजी गोष्ट सांगतो. सांगण्याची क्रिया सुरू झालेली आहे. संभाजीने गोष्ट सांगितली. सांगण्याची क्रिया झालेली आहे. संभाजी गोष्ट सांगेल. सांगण्याची क्रिया पुढच्या काही क्षणात होणार आहे, पुढे होणार आहे. संभाजी गोष्ट सांगतो. संभाजीने गोष्ट सांगितली. संभाजी गोष्ट सांगेल. सांगण्याची क्रिया सुरू आहे. सांगण्याची क्रिया झालेली आहे. सांगण्याची क्रिया पुढे होणार आहे. याला समकक्ष उदाहरण. सांगण्याची क्रिया सुरू आहे. ती धावते. तो खेळतो. क्रिया झाली आहे. ती धावली, ती खेळली, तो खेळतो आणि सांगण्याची क्रिया पुढे होणार आहे. ती क्रियापदावरून आपणास वेळेचा बोध होत आहे. वरील तिन्ही वेळ जे आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. 3 वेळ वेगवेगळ्या आहेत. त्यावरून काळाचे मुख्य प्रकार 3 मानले जातात. अतिशय सोपं आहे. क्रिया वेळ दर्शवते. वेळ एक तर मागची असते, सांप्रतची असते किंवा येऊ घातलेली असते. अशा 3 वेळा क्रिया घडत असतात. विश्वामध्ये कुठेही जा. इतिहास हा भूतकाळ असतो. आम्ही जे घेत आहोत ते वर्तमान काळ आहे आणि उद्या तुम्ही जे ई बुक प्रकाशन करणार आहात तो भविष्य काळ आहे.
म्हणजे मागचा, वास्तव आणि पुढचा अशा तिन्ही वेळेचा आपण या ठिकाणी विचार करतो. त्याच्यावरून काळाचे 3 प्रकार, मुख्य प्रकार केले जातात. पहिला काळ आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. याला पुन्हा 4 उपप्रकारामध्ये विभागलेला आहे. साधा, चालू, अपूर्ण, एक, पूर्ण आणि रीती. साधा भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ. साधा भविष्यकाळ, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. याच्याखेरीज काळाचा काही पुस्तकांमध्ये 5वा प्रकार आहे, उपप्रकार जो आहे तोही दिलेला आहे. त्याचा आपण थोडक्यात शेवटी उल्लेख करणार आहोत. आता आपण पहिला काळ पाहूया, वर्तमान काळ. वाक्यात मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे वाक्यात क्रिया चालू आहे. वाक्यात बघा, संभाजीने गोष्ट सांगितली. संभाजी गोष्ट सांगतो, संभाजी गोष्ट सांगेल. पहिल्या वाक्यामध्ये संभाजी गोष्ट सांगतो, सांगण्याची क्रिया सुरू आहे. म्हणजे वाक्यात क्रिया चालू आहे असा बोध होतो, तेव्हा वर्तमान काळ होतो. मी पत्र वाचतो, मी पत्र वाचित असतो, मी पत्र वाचले आहे. वरील उदाहरणात वर्तमान काळ आहे, मान्य आहे. तरी त्याच्यामध्ये सूक्ष्मसा फरक आहे. तरी त्याच्यामध्ये सूक्ष्म असा फरक आहे. का? कारण एकामध्ये क्रिया चालू काळात घडते आहे. क्रिया नक्की घडते एवढे समजते. क्रिया चालू काळात घडते आहे, पण क्रिया नक्की घडते आहे एवढेच समजते. उदाहरणार्थ, सतीश पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचतो. कोमल दररोज आई सोबत फिरायला जाते. साधा वर्तमान काळ आहे. क्रिया वर्तमानात घडलेली आहे, घडते आहे. फक्त क्रिया नक्की याच वेळी घडते आहे हे समजते, म्हणून याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आहे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. क्रिया वर्तमानात घडते आहे, मान्य, परंतु क्रिया पूर्ण झालेली नाही. क्रियेचा अपुरेपणा येथे समजतो. मी पुस्तक वाचत आहे, मी पुस्तक वाचत आहे, क्रियेचा अपुरेपणा आहे, म्हणून अपूर्ण किंवा चालू. मी पत्र वाचत आहे, मी पुस्तक वाचत आहे, शिल्पा खेळत आहे. याचं मी एक छोटं सूत्र बनवलेलं आहे, एक तक्ता बनवलेला आहे. तो तक्ता मी सर्वांना देईल. हे लक्षात कसं ठेवायचं. इंग्रजीच्या टेन्स मध्ये असं शिकवलं जातं, लाली लेलो त आई, त आहे, त आहे, असे काहीतरी बनवतात. आपण तो सुलभीकरण करणार आहोत. क्रियेचा अपुरेपणा जेथे दिसतो, पण क्रिया वर्तमान काळात घडते, म्हणून त्याला चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रीती वर्तमान काळ. क्रिया वर्तमान काळातच होत आहे. क्रिया वर्तमान काळातच होत आहे. क्रियेमध्ये सातत्य आहे. क्रिये वारंवार घडते आहे. एखादी क्रिया सर्व काळी सारखीच लागू असते आणि त्याच्याबरोबर वर्तमानासोबत तिची रीत समजते. मी पुस्तक वाचत असतो, त असतो असं सूत्र लावून जेव्हा ते वाक्य बनतं, त असतो. मी पत्र वाचित असतो. कोमल नेहमी चित्रे पाहत असते. सातत्य आहे क्रियेमध्ये. क्रिया वर्तमान काळामध्ये घडते आहे. ती रीत दिसते, पद्धत समजते, म्हणून याला रीती वर्तमान काळ म्हणतात. त्याच्यानंतर चौथा आणि मुख्य प्रकार जो आहे पूर्ण वर्तमान काळ. हे समजायला अतिशय सोपं आहे. क्रियापदावरून क्रिया आताच नुकतीच पूर्ण झाली आहे समजते. आणि आहे, आहे
या क्रियेवरून वर्तमान काळाचा बोध होतो. लक्षात घ्या, पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे हे क्रियापद असतं. त्याच्यावरून वर्तमान काळात क्रिया घडते याचा बोध होतो. तर त्याच्या आधीच्या क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली आहे असे करते. मी पत्र वाचले, क्रिया पूर्ण झाली आणि आहे हे वर्तमान काळी क्रियापदाचे रूप. मी पुस्तक वाचले आहे, प्रतीक आताच जेवला आहे. आहे हे वर्तमान काळी क्रियापद आणि जेवला हे क्रिया पूर्ण करणारं क्रियापद. एकंदरीत या ठिकाणी संयुक्त क्रियापद जे असतात त्याचा एक आधार घेतलेला असतो आणि म्हणून येथे आपल्याला पूर्ण वर्तमान काळ समजतो. आपण वर्तमान काळाचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर जाऊया आपण भूतकाळाकडे. भूतकाळ म्हणजे क्रिया घडलेली आहे, क्रिया घडून गेलेली आहे. वाक्यातील क्रिया पूर्वी झाली असा बोध जेव्हा होतो तेव्हा त्यास भूतकाळ असे म्हणतात. क्रिया घडली आहे, क्रिया घडून गेली आहे. समीर मी पत्र वाचले होते अशी उदाहरणं. भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली असते, वर्तमानामध्ये क्रिया सुरू असते, भविष्य काळामध्ये क्रिया व्हायची आहे. हे 3 बाबी आपल्याला लक्षात येतात. मग भूतकाळामध्ये जो शब्द आहे क्रिया दर्शवणारा त्याच्यावरती मी वारंवार पुनर्भरण करतो आहे की क्रिया ही घडून गेलेली आहे. परंतु आपण जी क्रियेचा बोध होतो, क्रिया अपूर्ण आहे, क्रिया रीत दाखवते. तर या पद्धतीनुसार आपण जर विचार केला ना तर पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. क्रिया ही भूतकाळात घडलेली आहे, क्रिया होऊन गेलेली आहे एवढेच समजते. मी पत्र वाचले, शिल्पा काल चंद्रपूरला गेली, क्रिया घडून गेलेली आहे. फक्त आपल्याला क्रियेचा बोध होतो, म्हणून याला साधा भूतकाळ म्हणतात. मी पत्र वाचले, शिल्पा काल चंद्रपूरला गेली, मी पुस्तक वाचले, हे सगळं मी निबंध लिहिला. हे काय आहे? फक्त आणि फक्त याच्या क्रियेचा बोध होतो भूतकाळातील, म्हणून याला साधा भूतकाळ म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात चालू होती, क्रिया भूतकाळात चालू होती, ती क्रिया पूर्ण झाली नाही असे समजते. याला सूत्र वापरताना त होते. म्हणजेच काय? मी पत्र वाचत होतो, मी निबंध लिहित होतो, मी कॉलेजला जात होतो, होते. हे जे आहे हे आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे अपुरापणा, चालू स्थिती आपल्याला दर्शवत असतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक भूतकाळ. रीती भूतकाळ. रीती या शब्दाचा अर्थ आहे पद्धत किंवा स्वरूप. क्रियापद भूतकाळीच असते. ज्या काळाचा आपण विचार करणार आहोत त्या काळामध्ये त्याच काळातली ती क्रिया असते, पण त्या काळातली रीत असते, त्या काळातला अपुरेपणा असतो, त्या काळातला फक्त बोध होतो आणि त्या काळातली क्रिया पूर्ण घडलेली असते. या 4 बाबींवरती, या 4 प्रकारांचा आपण विचार करत आहोत. रीतिभूतकाळमध्ये क्रियापद हे भूतकाळीच असते, परंतु क्रिया वरचेवर होत आहे, क्रिया वरचेवर होत आहे असा बोध होतो. त्याच्या क्रियेची रीत करते. जी क्रिया मी पत्र वाचत आहे,
करता कोणती क्रिया करतो आहे? वाचण्याची. पण ती वाचण्याची ती रीत दाखवत आहेत, पद्धत दाखवत आहेत. मी पत्र वाचत क्रियेमध्ये वरचे वरती क्रिया होत आहे. उदाहरणार्थ, मी पुस्तक वाचत असे, मी पत्र वाचत असे, सुनंदा पत्र वाचत असे, मधु लाडू खात असे, कोमल बाहुली घेऊन खेळत असे. त असे, बघा शेवटी त असे हा जो शब्द आहे, मग त्याला तसं क्रियावाचक शब्द लागतो. त असे. इथे क्रियेतलं सातत्य, क्रियेतला वरचेवर होणारा प्रकार आपल्याला अनुभवायला येतो आणि म्हणून तो आहे रीती भूतकाळ. त्यानंतर पूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे हे स्पष्ट समजते. मी पत्र वाचले होते, त होते. जसं त असतो तसं याच्यामध्ये ले आहे. मी खेळलो आहे, पूर्ण वर्तमान काळ. मी पुस्तक वाचले आहे, मी वही वाचली होती. ले आहे हा फरक आपण समजून घ्यायचा. मी पत्र वाचले होते, ले होते. कोमल जेवायला बसली होती, ही तर क्रिया पूर्ण झालेली आहे, पण क्रिया ही भूतकाळातली आहे. म्हणून इथं प्रकार आहे. त्याच्यानंतर भविष्यकाळ. क्रिया पुढे घडणार आहे होतो. 3 वेळेमध्ये कोणत्याही क्रिया घडतात. एक क्रिया घडलेली आहे. कालच्या आपल्या 9वीची तासिका घडल्या भूतकाळामध्ये. आता आपण शिष्यवृत्तीचे वर्ग घेत आणि उद्या जो काही तास असेल तो येईल भविष्य काळात. क्रिया पुढे घडेल म्हणजे वाक्यातील क्रिया पुढे होत होतो तेव्हा भविष्य काळ होतो. क्रिया, कारण आपण हा आख्यात विचार पाहत आहोत. आपण पाहतो क्रिया पदाच्या काळ म्हणजे क्रिया कोणत्या काळात घडते ते, आणि त्या काळासंदर्भातला अर्थ आख्यात विचार. येथे वाक्यातील क्रिया पुढे होणार आहे. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो तेव्हा, उदाहरणार्थ, गाय चारा खाईल, मी पुस्तक वाचेन, मी पुस्तक वाचत असेल, ते असेल, मी पुस्तक वाचत जाईन. म्हणजे क्रिया भविष्य काळात घडायची आहे. कधी कधी भविष्य काळातल्या क्रियेचा फक्त बोध होतो. क्रिया भविष्य काळातली सुरू असते. भविष्य काळातली क्रियेमध्ये सातत्य असणार आहे आणि भविष्य काळातली क्रिया पूर्ण झालेली आहे असं जेव्हा समजताना त्याच्यावरून त्या प्रकार केले जातात. त्याच्यात पहिला प्रकार आहे साधा भविष्यकाळ. क्रियापदाच्या क्रिया पुढील काळात होणार आहे हेच समजते. मी पुस्तक वाचेन, क्रियापदाचं क्रिया जी आहे ती हे आपल्याला स्पष्ट बोध करते. मी पत्र वाचीन, मी पुस्तक वाचेन, सुंदर व त्याची आजी उद्या पुण्याला जातील. फक्त क्रियेचा बोध होतो आहे, क्रिया मात्र भविष्याची आहे. साधा भविष्यकाळ. मी पत्र वाचीन, सुंदर व त्याची आजी उद्या पुण्याला जातील. याच्यावरून आपल्याला काय कळतं की हा साधा भविष्यकाळ आहे. त्याच्यात पुढचा प्रकार आहे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ भविष्यकाळ. मी पुस्तक वाचत असेल, त असेल, मी पत्र वाचत असेल, मी पुस्तक वाचत असेल, आम्ही मुंबईला जात असू, असे असू, असू, त असेल, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या.
त्याच्यानंतर दीर्घकाळ, क्रिया भविष्य काळातील आहे, शिवाय त्या वरचेवर होत राहतील, वरचेवर होत राहतील असा रीतीचाही बोध होतो. म्हणजे काय, वाचत मी पुस्तक वाचत जाईन ही रीत आहे. अमोल व अभय अभ्यास करीत जातील. क्रियेमध्ये सातत्य आहे, एक रीत समजते, क्रिया मात्र भविष्यातली असते, म्हणून येथे रीती भविष्यकाळ आहे. त्यानंतर पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळामध्ये काय असतो, ले असेल, ले असेल, यात भविष्यकाळ आहेच. क्रियेमध्ये क्रिया पूर्ण झाली आहे असे समजते. मी पत्र वाचले असेल, वाचले हे क्रिया पूर्ण दाखवतं, भूतकाळी रूप दाखवतं. वाचले असे भविष्यकाळी रूप, पण क्रिया पूर्ण झालेली आहे भविष्यकाळातली. अश्विनी शाळेत गेलेली असेल, असे हे काळ आणि काळाचे तीन मुख्य प्रकार, त्याच्याबरोबर त्याचे उपप्रकार यांचा आढावा घेत असताना आपण कधीतरी काही पुस्तकांमध्ये उद्देश काळ येतो. उद्देश काळ मध्ये काय, उद्देश वर्तमान काळ, उद्देश भूतकाळ आणि उद्देश भविष्यकाळ. याच्यामध्ये काय होत असतं की आपल्याला हेतू, क्रियेचा हेतू, क्रियेचा उद्देश समजतो. मी पत्र वाचणार आहे, पत्र वाचणार आहे असं वाटतं आपल्याला की हे भविष्य काळातलं वाक्य आहे. मी पत्र वाचणार आहे, आहे हे वर्तमान काळी रूप, वर्तमान काळातले आहे दर्शवतं, पण वाचनाचा उद्देश समजतो. त्याच बरोबर भूतकाळ असतो, उद्देश भविष्यकाळ असतो. तसं आपण प्रत्येक काळाचे 2-2, 5-5 उदाहरणं घेऊया. साधा वर्तमान काळ घेतला, क्रिया पदाच्या रूपावरून क्रिया घडत आहे, असेच 5-5 उदाहरणं आहेत. मी पत्र लिहितो, स्नेहा कविता वाचते, रवी गीत गातो, रमेश निबंध लिहितो, राजेश रस्त्यावर चालतो. साधा वर्तमान काळ, फक्त क्रियेच्या आता घडते आहे ते आपल्याला समजते, म्हणून हा वर्तमान काळाचा जो प्रकार वर्तमान काळ. अशी 5-5 उदाहरणं आपण घेतलेली आहेत. पुढचे साईड सर. त्याच्यानंतर चालू वर्तमान काळ, त्याची उदाहरणं बघितली. पूर्ण वर्तमान काळ, त्याची उदाहरणं तुमच्या समोर आहेत बघा. अपूर्ण, मी पत्र लिहित आहे म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू आहे हा बोध होतो. मी पत आहे, स्नेहा कविता वाचत आहे, रवी गीत गात आहे, राजेश निबंध लिहित आहे. त्याचं नाम, कर्त्याचं विशेष नाम आपण बदलवलं नाही, फक्त ते क्रिया बदलत आहेत, क्रियापदाचे रूप बदलत आहे. त्याच्यावरून आपल्याला चालू, अपूर्ण, साधा, रीती आणि पूर्ण वर्तमान काळ समजत आहे. मी पत्र लिहित आहे, स्नेहा कविता वाचत आहे, रवी गीत गात आहे, रमेश निबंध लिहित आहे, राजेश रस्त्यावर चालत आहे. पूर्ण वर्तमान काळाची ही रूप, ही क्रिया आता पूर्ण घडलेली आहे. साधा वर्तमान काळामध्ये क्रियेचा फक्त बोध होतो. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये क्रिया अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही. येथे मात्र क्रिया पूर्ण झालेली आहे हे समजते. आणि रीती वर्तमान काळामध्ये एक रीत समजते आपल्याला. रीती वर्तमान काळामध्ये क्रियेची रीत समजते, क्रिया मात्र वर्तमानामध्ये घडत असते. पुढचे स्लाइड सर. रीतीमध्ये बघा, क्रियापदावरून ती क्रिया वर्तमानात आहे. वर्तमान काळाचा विचार करताना उपप्रकारामध्ये तो काळ वर्तमान काळ असतो. भविष्य काळाचा विचार करताना या 4 प्रकारामध्ये त्याचं क्रियापद हे भविष्यकाळीच असतं, पण त्या क्रियेमध्ये फक्त क्रियेचा बोध होतो.
त्या क्रिया अपूर्ण झाल्या असतात, क्रियेची रीतही दिसते, क्रियेमध्ये सातत्य असतं. त्या त्या काळामधलं ते क्रियापदाचं रूप असतं. त्याच्यावरून आता क्रिया कशी आहे आपण लक्षात घेतला पाहिजे. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये, राज्य सरकारच्या 20 स्पर्धा परीक्षांमध्ये काळावरती 2 प्रश्न हमखास असतात. मुलं पेपर झाल्यानंतर सोंबे माऊलींना फोन करतात, सर याचं उत्तर काय असलं पाहिजे. म्हणजे एवढा सोपा भाग आहे आणि या सोप्या भागाला सुद्धा आपण जर शालेय जीवनामध्ये तर आपल्याला या अडचणी येतात. मग मुलं ज्यावेळेस शिकायचे वय नसतं तेव्हा समजत नाही, तेव्हा मुलं मग त्याचा अभ्यास करतात. मुलं प्रश्न उत्तर वाचतात. प्रश्न उत्तर वाचण्यापेक्षा समजून घेतले, मुलांना समजून दिले, तर निश्चितच मुलं हा सूक्ष्म भेद समजून मुलांना त्याची उत्तरं लिहिता येत असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे भूतकाळ आणि भूतकाळाचे उपप्रकार. पुढची स्लाइड सर. भूतकाळ म्हणजे क्रिया घडली आहे, परंतु क्रिया फक्त घडली आहे असा बोध होतो. मी पत्र लिहिले, स्नेहाने कविता वाचली, रवीने गीत गायले, रमेशने निबंध लिहिला, राजेश रस्त्यावर चालला. सूक्ष्म फरक इथे फक्त आपल्याला क्रिया घडून गेल्याचा बोध होत असतो. पुढचा प्रकार आहे चालू अपूर्ण भूत. भूतकाळात क्रिया चालू आहे असा अर्थ बोध होतो. म्हणजे क्रिया भूतकाळातली पूर्ण झाली नाहीये. मी पत्र लिहित होतो. मी पत्र लिहिले असं म्हटलं का? मी पत्र लिहित होतो. स्नेहा कविता वाचत होती. रवी गीत गात होता. रमेश निबंध लिहित होता. राजेश रस्त्यावर चालत होता. त होतो, त होती, त होता, त होता, त होता. हा जो त होता हे समजून घ्यायला अतिशय सोपं आहे. चालू अपूर्ण म्हणजे क्रिया ती अपूर्ण आहे. भूतकाळात क्रिया आहे. पुढचा आहे पूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळातली आहे पण क्रिया पूर्ण झालेली आहे. मी पत्र लिहिले होते. ले होते, ली होती, ले होते, ला होता, ला होता. बघा तुम्ही. मी पत्र लिहिले होते, स्नेहाने कविता वाचली होती, रवीने गीत गायले होते, रमेशने निबंध लिहिला होता, रस्त्यावर राजेश रस्त्यावर चालला होता. असे हे पूर्ण भूतकाळी ही क्रियापदाची रूप आणि त्याच्यावरून आपल्याला भूतकाळाचा हा प्रकार समजायला अतिशय सोपा. त्याच्यानंतर रीती भूतकाळ. क्रिया भूतकाळातली आहे, तिची सतत घडत असल्याची रीत दाखवते. क्रिया भूतकाळातली आहे, ती रीत दाखवते, सातत दाखवते, म्हणून ती रीती भूतकाळ. मी पत्र लिहित असे, त असे, त असे, त असू. प्रत्येक बघा तुम्ही क्रियापदाचे रूप बघा. त असे, वाचत, वाचणे, वाच या धातूपासून वाचत हा शब्द बनलेला आहे. त असे ही जी क्रिया आहे तिच्यामध्ये सातत्य दाखवतं, पण ती भूतकाळातली आहे. स्नेहा कविता वाचत असे, रवी गीत गाईन, सॉरी, तरी राजेश रस्त्यावर चालत असे. हे जे आहेत रीत दाखवतात भूतकाळातल्या. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे क्रिया घडायची बाकी आहे, पण त्या क्रियेमध्ये पण काही सूक्ष्मसा फरक बाकी आहे. पुढचा प्रकार भविष्यकाळ. तिसरा प्रकार आहे भविष्यकाळाचा. त्याचाही आपण विचार केला. जेव्हा क्रिया भविष्यात व्हायची आहे हे समजते, त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. पण येथे फक्त क्रिया भविष्यकाळातली आहे एवढाच बोध होतो. मी पत्र लिहीन, मी गावाला जाईन, मी संवाद साधीन, मी पत्र लिहीन, स्नेहा कविता वाचीन, रवी गीत गाईन, रमेश निबंध लिहीन, राजेश रस्त्यावर चालेन, मी बोलेन. हे काय आहेत? फक्त भविष्यकाळातल्या क्रिया दर्शवणारे हे साधा बोध करणारे शब्द आहेत, वाक्य आहेत, म्हणून हा साधा भविष्यकाळ. त्यानंतर चालू अपूर्ण भविष्यकाळ. क्रिया भविष्यातली आहे. येथे मात्र क्रिया
भविलू आहे ती अपूर्ण आहे, म्हणून त्याला चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. मी पत्र मी आपल्याशी संवाद साधत असेन, मी स्नेहा कविता वाचत असेन, रवी गीत गात असेन, निबंध लिहित असेन, असेन हा जो शब्द आहे तो असेन हा किंवा असेल असेन हे जे शब्द असतात पुढचा क्रियावाचक शब्दातला तो गात लिहित असेन चालत असेन हा असेल हे शब्द लक्षात ठेवले तर आपल्याला चालू अपूर्ण भविष्यकाळ ओळखायला कुठलीही अडचण येत नाही. त्याच्यानंतर पूर्ण भविष्यकाळ याच्यामध्ये ले असेल, लो असेल, ली असेल, ला असेल असे शब्द असतात. बघा, मी पत्र लिहिले असेल. लिहिले हे एकंदर हे रूप जे आहे हे भूतकाळी आहे. असेल हे भविष्यकाळी आहे. ले हा एक ले अंत अक्षर त्याचं काय आहे? एकारांत आहे. आणि लिहिले ही क्रिया पूर्ण करणारा शब्द आहे. मी पत्र लिहिले असा शब्द बोललो आपण तर ते भूतकाळी क्रिया होते. पण असेन हे भविष्यकाळी रूप आहे. म्हणून मी पत्र लिहिले असेन. स्नेहाने कविता वाचली असेल. स्नेहाने कविता वाचली याच्यावरून आपण काय बोध करणार? पण इथे सहाय्यक क्रियापद येत असतं. स्नेहाने कविता वाचली असेल, रवीने गीत गायले असेल, रमेशने निबंध लिहिला असेल, राजेश रस्त्यावर चालला ला असेल, ले ली लो चाललो असेल किंवा असेल हा जे सोपं त्या टिप्स असतात त्या टिप्स आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच आपल्याला या काळाचे आणि काळाचे उपप्रकार समजायला अवघड जाणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे रीती. याच्यात क्रिया भविष्यकाळातली आहे. पूर्ण झाल्याचा बोध तर होतोच. त्याशिवाय ही क्रिया याच्यामध्ये सातत्य आहे. याची रीत दिसते. मी पत्र लिहित जाईन, कविता वाचत जाईन, जाईन, राहीन. लक्षात घ्या. रवी गीत गात जाईन, लिहित, वाचत, चालत, जाईल, जाईन, राहीन. हा सूक्ष्म फरक आपण तिथे लक्षात घ्यायचा. ही आहे क्रियेची रीत पण भविष्यकाळातली, म्हणून याला रीती भविष्यकाळ असे म्हणतात. मी मगाशी आपल्याशी बोलत होतो आणि ते बोलताना तुम्हाला मी उद्देशवाचक उपप्रकारांकडे आपण बोलत होतो. मी पत्र वाचणार होतो, मी पत्र वाचणार असेल. स्लाइड बंद करून दिला तर चालतील सर. फक्त जो तक्ता दिलाय ना तो तक्ता वरती आणला तर बरं होईल. आपण याचा आढावा घेतला ना सर. साधा अपूर्ण साध्या काळामध्ये क्रिया चालू अपूर्ण काळामध्ये क्रिया पूर्ण नाही, ती अपूर्ण असते. हे आपण बघितलं. मी पत्र वाचणार होतो, मी पत्र वाचणार असेल. हे जे तीन आहे हे तीन वाक्य बघा. क्रिया मी पत्र वाचणार आहे ही वर्तमान काळातली क्रिया आहे. येथे वाचणार वाक्य त्याच्यामध्ये नार अधिक आहे, नार अधिक आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं ना आहे वाचण्याचा उद्देश समजतो, म्हणून हा उद्देश वर्तमान काळ, हा उद्देश वर्तमान काळ आहे. मी पत्र वाचणार होतो करण्याचा हेतू करतो कर्त्याचा. मी पत्र वाचणार होतो कर्त्याच्या क्रिया करण्याचा हेतू आपल्याला नसतो आणि म्हणून भूतकाळी परंतु क्रियेचा हेतू करतो म्हणून आपल्याला तो उद्देश
भूतकाळ. बघा 5वा प्रकार आपण मुलांच्या दृष्टीने नाही घेत, त्याच्यात सूक्ष्म आपल्या लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला माहित असलं पाहिजे. मी पत्र वाचणार आहे, वर्तमानकाळी वाक्य आहे. क्रिया वाचण्याचा उद्देश आपल्याला समजतो, म्हणून हे उद्देश वर्तमान काळ आहे. मी पत्र वाचणार होतो, कर्त्याच्या क्रिया करण्याचा हेतू लक्षात येतो, म्हणून भूतकाळी वाक्य अधिक हेतू, म्हणून हा उद्देश काळ लक्षात येतो. मी पत्र वाचणार असेल, भविष्य काळातल्या क्रियेचे वाक्य क्रियेचा हेतू करतो, म्हणून त्या वाक्यामध्ये नार आहे, नार जाणार आहे, हे काय होतं, म्हणून आपल्याला हा वर्तमानकाळी उद्देश वर्तमान काळ. नार होतो, नार होती, नार होते. उद्देश भूतकाळ. नार असेल हा उद्देश भविष्यकाळ. असे 3 प्रकार आपण याच्यात नंतर विचार करू शकतो. पण हा जो तक्ता समोर आहे तुमच्या स्क्रीनवरती, त्याच्यावरून या तक्त्यानुसार विद्यार्थ्यांना केव्हाही हा तक्ता आपल्या खिशात जर असला, तर मुलांना एखाद्या मुलाने केव्हाही आपल्याला वाक्य विचारलं, तर आपल्याला त्याचं सांगता येत असतं, की कोणतं वाक्य त होतो, बोलतो, चालतो, लिहितो, बोल, हे याच्यावरून शेवटचं वाक्य आपण जर बघितलं ना, मी निबंध लिहितो. बघा, वर्तमान काळी साधा, मी निबंध लिहितो, तो. मुलगी असेल तर मी निबंध लिहिते, अनिता निबंध लिहिते. मग साध्यामध्ये लालीला काय, मी निबंध लिहिला, मी निबंध लिहिला, मी वही वाचली. आला का, ला लिहिलेलो. भविष्य काळामध्ये काय असेल, मी निबंध लिहीन, मी गावाला जाईन, वाचेल, येईन, येईल, येल. हे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय आपण लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तो, ला, येईल, उ, वा हे जे प्रत्यय आहेत, हे आख्यात विकार घडून आणणारे विकार प्रत्यय आहेत, म्हणून यांना आपण आख्यात प्रत्यय असेही म्हणतो. लक्षात घ्या. त आहे, त आहे मध्ये आपण काय, मी निबंध लिहित आहे, वर्तमान काळ. त आहे. भूतील, मी त होतो, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहित होते, मुले निबंध लिहित होते. आले का लक्षात, त होती, त होते. त्याचबरोबर मी निबंध लिहित असेल, त असेल, त असेल. याच्यातील जे आख्यात प्रत्यय आहेत, आख्यात प्रत्यय आपल्याला समजले तर निश्चितच या काळात वाक्यांना ओळखायला मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. असा हा अत्यंत सोपा आणि 2 प्रश्न विचारले तर 4 गुण देणारा, तलाठीच्या परीक्षेपासून पोलीस भरतीमध्ये, शिपाईच्या भरतीमध्ये, अत्यंत आता गाव पातळीवरती पोलीस पाटीलच्या भरती झाल्यात. या घटकावरती 1-1, 2-2 गुणांना प्रश्न विचारलेले आहेत. असा हा सोपा, साधा आणि सरळ काळ, वेळ समजून घेता येईल. वर्तमान काळामध्ये आहे क्रियापद आहे, भूतकाळामध्ये होता क्रियापद आहे आणि भविष्य काळामध्ये असेल हे क्रियापद असतं. अशा या तिन्ही क्रियापदांच्या अनुषंगाने आपण या काळ म्हणजे आख्यात विकाराचा विचार केलेला आहे. कधी कधी काही सूक्ष्म पातळीवरती आपल्याला काळाचा विचार करावा लागतो. सूर्य पूर्वेला उगवतो, हे सत्य आहे. सर्व काळी सर्वत्र हे सत्य विधान आहे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, आपण जेव्हा गीता वाचतो हे वर्तमान काळ आहे का? अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो. एकीकडे आपण म्हणतो हे 5000 वर्षापूर्वीचं गीता आहे. मग अशा वेळेस विद्यार्थी पाडणारे प्रश्न विचारले जातात. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो, कौंतेय पांडवांना म्हणाला, याला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. हे बारकाईमध्ये विचार केला तर. त्यानंतर मी सकाळीच मगाशी म्हटलं, की तुम्ही सुरू करा, मी जॉईन होतोच. आता तुम्ही सुरू करा, हे वर्तमान काळी वाक्य आहे तोच. याच्यामध्ये भविष्यकाळ आहे,
मग याला काय म्हणतात? सन्निहित. सन्निहित म्हणजे जवळचा भविष्यकाळी वर्तमान काळ आहे. सन्निहित भविष्यकाळ. तुम्ही हजर, मी बसलो, बसण्याची क्रिया झालेली आहे भूतकाळातली. तोच तुम्ही हजर, मला म्हणतात सन्निहित भूतकाळी. भेद या वर्तमान काळामध्ये आहे, भविष्य काळामध्ये आहे आणि भूतकाळामध्ये पण आहे. त्याचबरोबर आपण या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त उद्देश वर्तमान काळ, उद्देश भविष्यकाळ, उद्देश भूतकाळ यांचाही विचार केला. ऐतिहासिक सत्य असलेले, स्थिर सत्य असलेले वाक्य आपण अभ्यासले. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी माझ्या वतीने घेतला. मला कल्याण कस्तुरे सर असतील, चंद्रकांत गायकवाड सर असतील, घेवारे माऊली असतील, यांनी सांगितलं की तुम्ही अर्थ विचारही पूर्ण करून घ्या. परंतु वेळेच्या अभावी मी आपल्या विनंतीला मान देऊ शकत नाही. सर्व माय मराठीच्या मराठी अध्यापकांचं मी या क्षमस्व, त्यांनी मला माफ करावं. कारण की काळ हा विचार माझ्या डोक्यात होता. पण न्याय देता आला असता, पण वेळेअभावी मी देऊ शकत नाही. म्हणून आपण सर्व मला समजून घ्याल. मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. सर्वांना नमस्कार.